राजकारणात काही निर्णय हे विचार करून घेतले जातात. पण काही निर्णय असे असतात की जे वेळेला परिस्थिती पाहून घेतले जातात. अगदी फॉर्म भरण्याच्या अगोदर पक्ष बदलण्याचा निर्णय हा काही सहज घेतला जात नाही. डॉक्टर, उद्योजिका, महिलांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास असणारी आणि निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदाच उतरलेली एक वेगळी उमेदवार आहे. मंडळी, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज त्याचं काय महाराष्ट्राच्या या विशेष चर्चासत्रामध्ये मी सृष्टी पाटील आपलं मनापासून स्वागत करते. आज आपण संवाद साधणार आहोत प्रभाग क्रमांक 21 क च्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार गीता आचार्य यांच्याशी. हा फक्त राजकारणाचा संवाद नाहीये, तर हा निर्णय, धाडस आणि व्हिजन यांची गोष्ट आहे. चला तर मग स्वागत करूयात. ताई, स्वागत आहे तुमचं त्याचं काय महाराष्ट्राच्या या विशेष चर्चासत्रात. खूप खूप धन्यवाद जी. तर मग आपण पहिलाच आणि सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूयात. म्हणजे फॉर्म भरण्याच्या अगदी वेळेवर तुम्ही भाजपामधून शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलात. म्हणजे नेमकं काय घडलं? हा निर्णय अचानक वाटत होता? काय परिस्थिती होती आणि का निर्णय? अगदी बरोबर आहे तुमचा प्रश्न की हा निर्णय खूपच वेळेवरचा होता. काय झालंय त्याच्यावर मला फारसं भाष्य करायचं नाही आहे. काय घडलं? खूप काही घडलं त्या 2 तासांमध्ये. पण बघा, इथे प्रश्न आला महिलांच्या आत्मसन्मानाचा. माझ्यासारख्या अशा कित्येक माझ्या मैत्रिणी, ज्या की आम्ही गेले कित्येक वर्ष एकनिष्ठ राहून काम केलं होतं. आमचा एकच महत्त्वाचा मुद्दा होता, तुम्ही फक्त महिला पदाधिकारी ज्या आहेत त्यांना तिकीट द्या. दुसरा काहीच मुद्दा नव्हता. पण ज्या महिलांनी कधी भाजपचं कार्यालयाचा आमचा चेहराही बघितला नाही, त्या कधी आमच्या आंदोलनात दिसल्या नाहीत, कुठल्या आमच्या मीटिंगला ज्या दिसल्या नाहीत, त्या उमेदवारांची जेव्हा नावं आमच्या डोळ्यांसमोर आली, तेव्हा असं वाटलं, यार आता कुठला तरी स्टँड मला घ्यावा लागेल. आणि त्यामुळे हे घडलंय. अच्छा. तर मग त्यामध्ये तुम्ही एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती त्या रात्री पोस्ट केला होता, ज्यामध्ये तुम्ही असं सांगितलं की तुम्ही वर्षानुवर्ष भाजपसाठी काम केलं, आंदोलनामध्ये आलात, पण तिकीट देताना मात्र जे पुरुष पदाधिकारी होते त्यांच्या पत्नींना देण्यात आलं किंवा त्यांना प्राधान्य देण्यात आलं. म्हणजे याकडे तुम्ही कसं बघता? बघा, मी परत तुम्हाला एक सांगते. माझ्यासारख्या माझ्या असंख्य मैत्रिणी आहेत. तिकिटासाठी मला तिकीट मिळावं म्हणून हे केलंय का? तर अजिबात नाही. आमचं एकच ठाम म्हणणं होतं की तुम्ही आमच्या कुठल्याही पदाधिकारी मैत्रिणीला तिकीट द्या, कुठल्याही पदाधिकारी स्त्री शक्तीला तिकीट द्या. मला तिकीट मिळालं नाही म्हणून हे केलंय का? तर अजिबात नाही. ठीक आहे, मी हिम्मत केली, मी धाडस दाखवलं. हे सगळं धाडस दाखवल्यानंतर मला माझ्या कित्येक लोकांचे फोन आले की तू खरंच दुर्गेचा अवतार घेऊन आलीयस. काय असतं, कुठेतरी हे थांबवणं गरजेचं आहे. बरोबर. प्रत्येक वेळेस तुम्ही एका स्त्रीला ग्रँटेड पकडू नका. आज तुम्ही बघाल, प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री आघाडीवर आहे ना. बरोबर. आणि आज मला खूप छान वाटते की माझा इंटरव्ह्यू तुम्ही घेताय. तर बरोबर आहे. मग मला सांगा की तुम्ही भाजपमध्ये आधी काम केलेलं आहे, पण असा कोणता मुद्दा होता की जिथं तुम्हाला वाटलं की इथं माझं राजकीय भविष्य नाहीये आणि इथं माझं जुळत नाहीये? असा कोणता मुद्दा होता? बघा, भाजप आणि शिवसेना तुम्ही बघत असाल तर केंद्रामध्ये आपले प्रधानमंत्री माननीय मोदीजी आहेत. महाराष्ट्रामध्ये आपले युती सरकारच आहे. बरोबर. आपले सगळे युतीचे नेते अतिशय सक्षम आहेत. इथे मुद्दा मला काय आवडलं आणि काय नाही आवडलं हा नाहीच आहे. माझा एकच मुद्दा वारंवार तुम्हाला माझ्या बोलण्यातनं येणार आहे की हा एका स्त्री शक्तीच्या आत्मसन्मानाचा प्रश्न होता. शेवटी मी भाजपमध्ये हिंदुत्वाचा झेंडा होता, मी शिवसेनेमध्ये आले तो धनुष्यबाण घेऊन आली. बरोबर. म्हणजे फरक हाच झालेला आहे. मला असं वाटतं की असा वेगळा काहीही झेंडा मी हातात घेतलेला नाहीये. तो हिंदुत्वाचा भगवाच हातामध्ये घेऊन मी इकडे आलेली आहे. अच्छा अच्छा. तर मग आता निवडणुकीत फॉर्म भरण्याच्या अगदी अगोदर पक्ष बदलणं, मग काही लोक या कृतीला निवडणुकीच्या वेळी संधी साधूपणा असं सुद्धा म्हणतात. तर मग या आरोपांकडे कसं बघता तुम्ही? बरोबर आहे. म्हणजे कित्येक दिवस आधी मी सुद्धा याच विचारांची होते की जेव्हा ही अशी बंडखोरी वगैरे केल्या जायची तेव्हा आम्हीच म्हणायचो चर्चेमध्ये, बापरे पहा, तिकीट मिळालं नाही म्हणून इकडे गेले.
पण तो जो क्षण आहे ना, मी सगळ्यांना सांगू इच्छिते, तो जो एक पर्टिक्युलर क्षण आहे, त्यावेळेस त्या माणसालाच माहिती असतं की ही बंडखोरी नाही आहे. आणि मी माझ्या बाबतीत तर सगळ्यांनाच माहिती आहे. मला जे ओळखतात ना, त्या सगळ्यांना माहिती ही बंडखोरी नाही आहे किंवा मी हे तिकिटासाठी केलेलं नाही आहे. इतक्या वर्षांपासून मी काम करते. माझ्याऐवजी माझ्या प्रभागातले जेवढे लोक आहेत त्यांनाच वाटत होतं म्हणजे लोकांनी मला फोन केले 30 तारखेला सकाळी, "झालंय ना तिकीट तुझं कन्फर्म? झालेलं तिकीट कन्फर्म?" मी एवढंच सांगितलं, "माझं नाव यादीत नाही आहे. वाईट वाटून घेऊ नका." आणि मग त्या दिवशी दररोज मी पहाटे 5ला उठते. माझी साधना वगैरे असते तर मी 5ला उठते. मी त्या दिवशी 7:30ला उठले आरामात. की तू लढू शकतेस, तू करू शकतेस, तर तू हे का नाही करत आहे? आणि त्यावेळेस मला कुठेतरी असं जाणवलं की नाही, मी हे केलं पाहिजे. बरोबर. फॉर्म गेले होते अपक्षचा भरायला, हां. पण बाहेर निघाले धनुष्यबाण हाती घेऊन. अच्छा. मग हा धनुष्यबाण हाती घेत असताना म्हणजे भाजपामधून बाहेर पडल्यानंतर खूप पर्याय होते. पण शिवसेना शिंदे गटामध्ये जाण्याचा विचार तुम्ही नेमकं काय बघून केला? कार्यपद्धती, विचारधारा की नेतृत्व? विचारधारा. अच्छा. विचारधारा तर सारखीच आहे ना. बरोबर. मी देवेंद्रजींचंही नेतृत्व बघितलंय आणि मी माननीय एकनाथ शिंदेचं पण नेतृत्व बघितलंय. हं. विचारधारा एकच आहे आपली. बरोबर. हे दोघंही नेते खूप कूल आहेत. हं. म्हणजे देवेंद्रजी असो किंवा एकनाथजी शिंदे असो, हां. हे दोघंही खूप कूल आहेत. हं. हे बाकीचे गोंधळ घालतात, पण ते दोघं तुम्ही बघा अजूनही अतिशय शांत आणि संयमी आहेत. बरोबर. मग त्यांच्या जर नेतृत्वात काम करायचं आहे, इकडे असो वा तिकडे असो, अच्छा. काम तर चांगलं झालं पाहिजे. कामाला प्राधान्य देणं ही माझी जबाबदारी आहे आणि कामाला प्राधान्य देण्यासाठी 21 प्रभाग हा कसा सक्षम झाला पाहिजे हे एक ध्येय आणि विजन माझ्या डोळ्यांसमोर होतं आणि त्यामुळेच मी हा धाडसी निर्णय घेतला. अच्छा. मग आता हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय तुमचा पहिलाच आहे. पहिल्यांदाच निवडणुकीत उतरताय. मग नेमका कधी घेतला? कधी वाटलं की मी तयार आहे बाबा राजकारणासाठी किंवा या रिंगणात उतरण्यासाठी? कधी वाटलं? बघा मी खूप वर्षांपासून भाजपामध्ये काम करते. 2019ला पहिल्यांदा महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे जेव्हा मी राजकारणात सक्रिय झाल्यानंतरचं 2019 मध्ये निवडणुका डिक्लेअर झाल्या होत्या. मग त्याच्यामध्ये कोरोना वगैरे आला. पण त्यावेळेस मी नवीन होते असं खूप लोकांना वाटायचं ही काय ही नवीन आहे. पण त्यावेळेस माझ्या नशिबाने माझा जो वॉर्ड होता उल्कानगरी तो सर्वसाधारण महिलेसाठीच ओपन होता. अच्छा. आणि मला असं म्हणजे तेव्हा वाटत होतं आणि आजही वाटतं की आमच्या तिकडच्या लोकांना स्थानिक उमेदवार हवा होता. बरं. तिथे राहणारा हा स्थानिक उमेदवार, बाहेरून आलेला उमेदवार आमच्या उल्कानगरीमध्ये खूप वेळेस झालेला आहे. आमचा स्थानिक उमेदवार आतापर्यंत एकही नव्हता. आणि प्रत्येक लोकांची हीच इच्छा होती की आपल्या हक्काची व्यक्ती पाहिजे जी इथे राहते, तिलाच त्या गोष्टी कळू शकतात. बरोबर. म्हणजे जिथे राहतो तिथल्याच गोष्टी आपल्याला माहित असतात, 100% समस्या माहित असतात. त्या लोकांशी आपली एक बॉन्ड असतो ना, वर्षानुवर्ष आपण त्यांच्यासोबत राहत असतो. तेव्हा मी इच्छुक उमेदवार तेव्हा होते 2019 मध्ये. पण कोरोना आला तुम्हाला माहितीच आहे. कोरोनामध्ये सुद्धा आम्ही असंख्य कामं केले. आता आमचा वॉर्ड काही गरजू लोकांचा नव्हता, त्यामुळे आम्ही इतरत्र पूर्ण संभाजीनगर शहरामध्ये खूप किट वाटल्या. म्हणजे कोरोनामध्ये माझ्या घरचे तर म्हणायचे की बाहेर सगळं तू म्हणजे माझ्यासाठी बाहेर सोय असायची, गरम उकळलेलं पाणी वगैरे असं. मी कारण बाहेरच फिरायचे ना. बरोबर. लोकांना मदत करणं हा तेव्हा एकच ध्यास होता की ठीक आहे पद नाहीये तर नाहीये आपल्याकडे कुठला, आपण नगरसेवक नाहीये तर नाहीये, पण आपण हे तर कामं करू शकतो ना. बरोबर. त्यावेळेस जास्त गरज होती. त्यावेळेस जास्ती गरज होती. त्यावेळेस इतकं निस्वार्थीपणे आम्ही काम केलेलं आहे त्या काळामध्ये सुद्धा. आणि कामं करत राहिलो. आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यांनाच की 9-10 वर्ष झाली महानगरपालिकेची निवडणूक त्याच्यानंतर आली आहे. आणि त्यानंतर एक गोष्ट लक्षात आली, निवडणुका जशाही लागल्या म्हणजे पडसाद उमटायला लागले 2 महिन्यांपूर्वी. तुम्ही विश्वास नाही ठेवणार, मला माझ्या प्रभागातनं असंख्य लोकांचे फोन आले, उभं राहायचंय यावेळेस मागे हटायचं नाही. लोकांना विश्वास होता. आणि तो ड्रॉ पडला. या दिवशी ड्रॉ होता आरक्षणाचा. तर त्या दिवशी माझ्यासोबत असंख्य माझे हितचिंतक बसले होते की हा कुणाला आरक्षित होतो. बरं. आता माझं नशीब चांगलं आहे असं म्हणायला हरकत नाही. तो वॉर्ड क प्रभाग म्हणजे अ ब क आहे. कड अ ब कड. तर क वर्ग जो आहे तो सर्वसाधारण महिलेला सुटला. आम्हाला सगळ्यांनाच आनंद झाला. म्हटलं चला आता आपण
इच्छुक उमेदवार म्हणून करायला हरकत नाही. हा. पण आम्ही सगळेच इच्छुक होतो, भरपूर इच्छुक होतो. हं. तसं बघायला गेलं तर आम्ही तिघी चौघी प्रबळ दावेदार होतो. बरं. आणि आमच्या म्हणजे आधीच्या शहर जिल्हा अध्यक्षांनी आम्हाला सूचना केल्या होत्या सगळ्याच उमेदवारांना की सगळ्यांनी सोबत फिरा. बरं. सगळे सोबत फिरलो. त्याच्यातला एक खूप महत्त्वाचा आनंद होता की सगळ्यांना सोबत फिरायचं, ज्याला मिळेल त्याच्यासाठी काम करायचं. हां. अगदी हे क्लिअर होतं. हं. आणि आम्ही चौघे कॉन्फिडंट होतो. चौघीपैकी एकीला तरी मिळेल. हां. तो एक आत्मविश्वास होता हं. की नाही बाकीचं काही सोडून द्या, हं. आपल्या चौघींपैकी एकीला मिळणार आहे. हं. मग ते कुठलेही समीकरण असो, बरोबर. अ ब कडचे, हां. पण आपल्या चौघींपैकी एका पदाधिकारी महिलेला तिकीट देणार आहे. बरोबर. पण मग प्रत्यक्षात काय झालं ते तुम्हाला माहिती. बरोबर. तसं काही झालं नाही. काय असतं, ज्या माझ्या वहिनी उभ्या आहेत निवडणुकींना, त्यांची आणि माझी काही दुश्मनी आहे का? अजिबात नाही. आम्ही जेव्हा जेव्हा गेलो त्यांनी बिचाऱ्यांनी आम्हाला खूप छान चहा वगैरे पाजलेला आहे. पण जी महिला कधी बाहेरच आली नाहीये, जी बोललीच नाहीये, ती काय महानगरपालिकेचं नेतृत्व करणार आहे? बरोबर आहे. प्रश्न मांडणं काम आहे, तिथं बोलता यायला हवं. हा माझा तिथं मुद्दा सांगता आहे. यायला हवं. बरोबर आहे. नक्कीच. मग आता तुम्ही सांगितलं की 2019ला सुद्धा महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा झाली, त्यावेळी सुद्धा इच्छुक होतात तुम्ही. पण त्या रद्द झाल्या निवडणुका आणि आता लागल्यात. मग आता यावेळी प्रत्यक्ष रिंगणात उतरलाय तुम्ही. तिकीट फायनल आहे, 15 तारखेला निवडणूक आहेत. मग या राजकारणात उडी घेत असताना भीती जास्त होती की आत्मविश्वास होता? भीती कधीच नव्हती. हं. आत्मविश्वास होता. अच्छा. आत्मविश्वास होता म्हणूनच राजकारणामध्ये आले. अच्छा. आणि त्यामधून इतकं मोठं आता शिवधनुष्य पेललंय. अच्छा. शिवधनुष्य हे श्रीरामचंद्रांचं आहे. हं. प्रभू श्रीरामचंद्रांनी दुष्ट वृत्तींचा नाश करण्यासाठी शिवधनुष्य घेतलं होतं. बरोबर. आणि मला कुठेतरी असं वाटतं हं. की हे शिवधनुष्य नक्कीच मी ताकदीने पेलेल. अच्छा. नक्कीच, नक्कीच. तर आता एक दुसऱ्या सेक्टरकडे नेते मी. म्हणजे तुम्ही अगदी मेडिकल प्रोफेशनमधून आलेले आहात. विशेषतः इन्फर्टिलिटी सेक्टरमध्ये तुम्ही काम करता. एक डॉक्टर किंवा एक समुपदेशक आणि उद्योजिका म्हणून मिळालेला अनुभव लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला कसा उपयोगी पडेल असं वाटतंय? आणि तुमच्या क्षेत्राचा राजकारणामध्ये आणि लोकप्रतिनिधी म्हणून कसा उपयोग होईल, कशी मदत करू शकता? आता गेले कित्येक वर्षांपासून मी महिला सशक्तीकरणावर काम करते. मी नुसतं काम बोलत नाही, तर मी प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला काम केलेलं आहे. जेव्हा जेव्हा महिलांना कळतं की मी इन्फर्टिलिटीवर काम करते, बघा महिला विशेषतः थोड्याशा लाजऱ्या असतात. बरोबर. इन्फर्टिलिटी विषय हा खूप सेन्सिटिव्ह आहे. आणि त्यातल्या त्यात माझ्याकडे मेल इन्फर्टिलिटी इन्व्हेस्टिगेशन आहे. अच्छा. म्हणजे माझ्या लॅबमध्ये स्पर्मशी रिलेटेड सगळ्या टेस्ट होतात. स्पर्म या विषयावर बोलायलाच लोक घाबरतात. बरोबर. आणि त्या व्यक्तीकडे बघायची दृष्टी पण वेगळी असते. आता हा भाग खूप वेगळा आहे. बरोबर. पण जेव्हा जेव्हा आम्ही महिलांकडे जातो आणि महिलांचे जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यावर डिस्कस करतो, तेव्हा हा विषय अगदी येतोच. आणि जेव्हा एक महिला दुसऱ्या महिलेला हा विषय सांगते ना, तेव्हा ती महिला ऑटोमॅटिक जोडल्या जाते. कारण आज समाजामध्ये अशा कित्येक जण आहेत, जोडप्या आहेत, ज्यांना मूल नाही आहे. आणि जेव्हा हा विषय असतो ना, तेव्हा त्या महिला लगेच माझ्याकडे अप्रोच होतात, ताई मला भेटायला यायचंय, ताई मी कधी येऊ. आणि ज्या पद्धतीने आम्ही त्यांच्याशी बोलतो आणि एक आत्मविश्वास देतो. आणि कित्येक जणी अशा आहेत. मला मध्ये ना एकदा माझा इंटरव्ह्यू झाला होता. अच्छा. तेव्हा मला विचारलं होतं की तुम्हाला किती अवॉर्ड्स मिळाले. तर तेव्हा मी सांगितलं होतं मला अवॉर्ड्स तर नाही मिळाले बाबा, कारण अवॉर्ड देणाऱ्यांना मी एवढी मोठी वाटली नसेल. पण ज्या लोकांना आमच्याकडनं बाळ झालेलं आहे त्या लोकांनी आम्हाला बारशाला बोलवलं, तो माझ्यासाठी अवॉर्ड आहे. सगळ्यात मोठा अवॉर्ड. पॉझिटिव्ह न्यूज म्हणजे गुड न्यूज ज्यांच्या घरात आली ते आम्हाला येऊन जेव्हा हक्काने सांगतात, पाया पडतात की नाही तुमच्यामुळे आमचं काम झालं, ते आमच्यासाठी अत्यंत मोठे अवॉर्ड आहे. बरोबर. त्यामुळे म्हणजे माझं इतकं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण आनंद शोधायला पाहिजे. तर माझ्यासाठी हे सगळे अवॉर्ड्स आहेत. बरोबर आहे. नक्कीच ही छोटी गोष्ट तर नक्कीच नाहीये. त्याचप्रमाणे तुम्ही म्हणालात की हा राजकारणात काय फायदा. आता माझी लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. ओके. ज्याच्यामध्ये आपण उद्योजकांना ट्रेनिंग देतो. अच्छा. जी उद्योजिका अगदी तिचा पर मंथ 10,000चा बिझनेस आहे, तो 10,000चा 1 लाख कसा करावा, किंवा ज्यांचा 5 लाख दरमहा उत्पन्न आहे ते 50 लाखाचं कसं करावं, ह्या छोट्या छोट्या गोष्टींचं प्रशिक्षण आम्ही देतो. उद्योजकांपर्यंत आम्ही पोहोचतोय. बचत गटांच्या काही महिलांना आम्ही सांगतोय की फक्त
पैसे घेऊन आपसात न देता त्याच्यातनं आपल्याला एक छोटा उद्योग कसा चालू करता येईल आणि तो मोठा कसा करता येईल ह्याच्यासाठी मी काम करते. आणि असे बरेचसे लोक त्या माध्यमातून माझ्याशी जोडल्या गेलेले आहेत. अच्छा. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं, फक्त बोलायचं नाहीये, करून दाखवायचंय. ही जी माझी कृती आहे ना, त्यामुळे मला बरेचसे लोक अटॅच झाले. नक्कीच. म्हणजे रोजगाराचा सुद्धा जो मोठा प्रश्न आहे तो सुद्धा या माध्यमातून सोडवता येऊ शकतो. अगदीच. बरोबर. मग आता समुपदेशक म्हणून काम करत असताना तुम्ही माणसांच्या वेदना, जसं तुम्ही सांगितलं, अगदी जवळून पाहिलेल्या आहेत. मग आता राजकारणात आलाय, मग प्रभाग क्रमांक 21 क मधील सर्वात जास्त वेदना कुठल्या भागात आहेत असं वाटतंय किंवा कोणत्या समस्या आहेत त्या? वेदना नाही म्हणता येणार याला. हां. कदाचित तुमचा शब्द तो वेदना, हा शब्द जो आहे ना, तो प्रॉपर ज्यांचे घर नाल्याजवळ आहे अच्छा. त्यांना काय वेदना होतात बरोबर. त्या माझ्यापर्यंत आलेल्या आहेत. आणि मी त्या सगळ्या लोकांना जाऊन भेटून आलेली आहे. आमचा जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये मेन ज्या समस्या आहेत, एक तर उघडे नाले, अच्छा. ड्रेनेज, पाणी आणि भटके कुत्रे. भटक्या कुत्र्यांचा तर पूर्ण संभाजीनगरमध्ये तुम्हालाही माहिती आहे. तर जिथे जिथे हे नाले आहेत त्या लोकांना जाऊन भेटून आलो. मी एकटीच नाही, तर आमच्या पॅनलमधले 4ही जण आम्ही गेलो होतो आणि त्यांना एक विश्वास दिला की परिवर्तन करा. परिवर्तन केलं तरच हे होणार आहे. आपण तेच चालू ठेवलं तर होणार नाही. या प्रामुख्याने समस्या आहेत. आणि वेदना तुम्ही बघा की नाल्याजवळचा तो वास जेव्हा नाकात जातो, त्या वेदना अत्यंत असतात. आपण इमॅजिन सुद्धा नाही. म्हणजे मी तर असं म्हणेल की मी तिथे राहती आहे असं गृहीत धरून त्या वेदना मी अनुभवल्या. आणि मग मी निर्णय घेतला की नाही, आपल्याला हे कामं महत्वाचे आहेत आणि ते करायचेच आहेत प्रभागामध्ये. बरोबर बरोबर. मग आता तुम्ही जसं म्हणता की महिला सशक्तीकरणावरती तुमचा भर आहे आणि तुम्ही नेहमी म्हणत असता की सुशिक्षित महिलांनी जास्त राजकारणात यायला हवं, पण प्रत्यक्षात चित्र वेगळंच दिसतंय. महिला दूर राहत आहेत राजकारणापासून आणि सुशिक्षित महिला, तर का असं चित्र? काय वाटतं, कसं बघता इकडे? आता तुम्ही मला सुरुवातीला प्रश्न विचारला की मी अचानक असं काय घडलं आणि मी गेले. काय झालंय का सुशिक्षित महिलेच्या बाबतीत? बरोबर आहे ना. महिला याच्यासाठी येत नाहीत. त्या म्हणतात आपण वर्षानुवर्ष काम करायचं. तुम्ही मला म्हणालात तुमचा व्हिडिओ तुम्ही पण बघितला, माझा व्हिडिओ, त्याच्यावर खूप लोकांनी मला ट्रोल केलंय, पण काही लोकांचे चांगले पण कमेंट्स आहेत. बरोबर. काही लोकांनी स्पष्ट लिहिलंय की सुशिक्षित उच्च शिक्षित महिला ज्या प्रभावीपणे बोलू शकतात त्या राजकारणात नकोच आहेत, असे पण कमेंट आले. आता मला बाकीच्यांचं माहित नाही, पण मी तर माझ्या प्रत्येक मैत्रिणीला हे आवाहन करू इच्छिते की या मैत्रिणींनो, राजकारणात या. खूप लोक म्हणतात की राजकारण काय आपल्यासारख्यांचा काम नाही. पण मी सांगते हे आपल्याच सारख्यांचं काम आहे. जोपर्यंत सुशिक्षित लोक राजकारणात येत नाहीत तोपर्यंत याच्यामध्ये परिवर्तन होणार नाही. अच्छा. मग आता महिला राजकारणात यायला सगळ्यात मोठी अडचण कोणती वाटते तुम्हाला? घर, समाज की राजकीय वातावरण? माझ्या मताने कुठलंच नाहीये. आपण स्वतःच आहोत. स्वतःच. ऑफकोर्स. का आपण घराला दोष द्यायचा? तुम्हाला घरातलं कधी कोणी म्हणेल, तुम्ही जर एखाद्या चांगल्या कामासाठी बाहेर पडत असाल, तुमच्या घरातले तुम्हाला तुमच्या घरातली व्यक्ती तुम्हाला म्हणणार नाही की तू हे पा. एक गोष्ट मी तुम्हाला आज अगदी म्हणजे दावा ठोकून सांगू शकते, आपल्यावर आहे आपण राजकारणामध्ये कसं सक्रिय आहोत. आपली एक लक्ष्मण रेषा असते, प्रत्येकाची असायलाच पाहिजे राजकारणात येताना. मी जर कुठे बाहेर फिरतेय तर माझ्या घरातल्यांचा विश्वास माझ्यावर पाहिजे की माझी बायको किंवा माझी सून किंवा माझी मुलगी कुठे चालली आहे. हे जर घरातल्यांना माहिती असेल ना, तुम्हाला अशक्य काहीच नाहीये राजकारण. बरोबर. सर्वात मोठा पाठिंबा तुम्हाला घरातनं मिळतो. समाजामधल्या लोकांना एकदा तुमचं कळालं की तुम्ही काय करत आहात, समाज तुमच्या मागे ऑटोमॅटिक उभं राहतो. बरोबर. आणि राजकारणात तुम्ही गेला आणि राजकारणातल्या आपल्या वरिष्ठ नेत्यांना जर कळालं की ही व्यक्ती खूप चांगलं काम करू शकते बरं का, तर ती व्यक्ती राजकारणातही महिला पुढे जाऊ शकते. हे मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते. मैत्रिणींनो, सक्रिय व्हा राजकारणात. आता ही योग्य वेळ आहे. अगदी जास्तीत जास्त संख्येने लोक आले पाहिजेत राजकारणामध्ये. अच्छा. तर मग आता विमेन विंग आणि एंटरप्रेन्योरशिप ट्रेनिंग सेंटर चालवताना तुम्हाला महिलांच्या अशा कोणत्या वेदना आहेत ज्या प्रकर्षाने जाणवल्या? महिलांच्या तसं बघायला गेलं ना, खूप छोट्या छोट्या समस्या असतात. त्याचा पण एक वर्ग आहे.
बरं. म्हणजे अंत्योदयाचा एक वर्ग आहे, हां. मिडल क्लास एक वर्ग आहे हं, आणि हाय क्लास एक. हं. असे प्रत्येक वर्गाचे एक वेगवेगळे समीकरणं आणि समस्या आहेत. अ, मला असं वाटतं काही समस्या उघडपणे न बोललेल्या बऱ्या. बरं. पण अ, त्याच छोट्या-छोट्या समस्या आहेत, त्या जास्त परिणाम करत असतात त्या नाही, महिलांच्या आज आयुष्यावर. मी याच्यातनं फक्त एकच सांगू इच्छिते. हां. मला महिलांच्या समस्यांवर फार खरंच बोलायची इच्छा नाहीये आज. हं, मी माझ्या मैत्रिणींना म्हणजे सगळ्याच महिलांना हे सांगू इच्छिते, महिलांना तब्येतीची काळजी घ्या. हं. कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. बरोबर. आपण अतिशय सक्षम आहोत. हं. बघा, सर्वात नवरात्रामध्ये पूजा कोणाची केली जाते? आदिशक्त्या, आदिमाई, अष्टभुजेची. बरोबर, आपण पण एक स्त्री स्वरूप आहोत. बरोबर. जसं रेणुका माता ही अतिशय शांत स्वरूपाची माता आहे. हं, आपण तिच्यासमोर नतमस्तक होतो. हं. तशीच काली मातेने सुद्धा अवतार घेतलेलाच आहे ना, रुद्र अवतार. बरोबर. मी माझ्या प्रत्येक मैत्रिणींना हेच सांगते, की जसं आपण रेणुकेचं रूप घेऊ शकतो ना, हं. तसंच आपण कालिकेचं पण रूप घेऊ शकतो. बरोबर. त्यामुळे रडत पडत बसू नका. हां. त्याच्यावर विचार करा आणि पुढे जा. हं. रडून आपली तब्येत खराब करून काहीही होत नाही. आपल्या सुखाला आणि दुःखाला आपणच कारणीभूत आहोत. हं. आपल्या विश्वासाला आणि अविश्वासाला आपणच कारणीभूत आहोत. हं. त्यामुळे आपल्या समस्यांचं समाधान आपल्यालाच करायचंय, बाकी कोणी येऊन करत नसतं. बरोबर, बरोबर. मग आता तुम्ही इतकं महिलांच्या प्रती तुमची जी आहे कामाची तळमळ ती दिसून येतीये. तर मग आता तुम्ही नगरसेविका म्हणून निवडून आलात, तर महिलांसाठी कोणता निर्णय असेल पहिला? सगळेच निर्णय महिलांसाठी असणार आहे. सगळेच. नाही. म्हणजे ही आता काय महिलांप्रती मी खूप त्यांच्या सहवासात असते, माझ्या मैत्रिणींच्या सहवासात असते, माझ्या काकूंच्या हं. सहवासात असते. हं. महिलांच्या खूप छोट्या-छोट्या अपेक्षा आहेत हो आमच्याकडनं. काही जणी म्हणतात आम्हाला भजनी मंडळासाठी एक हॉल पाहिजे. अच्छा. इतक्या छोट्या-छोट्या आहेत ना, हां. म्हणजे त्यांच्या अपेक्षा ऐकून म्हणजे आनंदाने रडायला सुद्धा आलं. कुठेतरी वाईटही वाटलं, की खरं आपण महिला खूप अल्प समाधानी असतो. बरोबर. छोट्या-छोट्या गोष्टीत आनंद असतो. खूप छोट्या-छोट्या गोष्टी असतात. हं. त्यामुळे माझं तर म्हणजे मी ठरवलंय, की सॉरी हं. नाही, ठीक आहे. मी एक ठरवलंय, की महिलांच्या ज्या काही समस्या आहेत छोट्या, हं. त्याच्यावर मात कशी करता येईल. मी एक समुपदेशक आहे. त्यामुळे मी एक हेल्पलाईन चालू करणार आहे माझ्या मैत्रिणींसाठी. हं. कुठलीही समस्या असो, मैत्रिणींनो मला तुम्ही अर्ध्या रात्री फोन करा. ही बहीण तुमच्यासाठी सदैव तयार असेल. तयार असेल. ही तुमची मुलगी तुमच्यासाठी नेहमी तयार असेल. हं. खूप लोकांना ना, महिलांना अडचणी असतात अहो. त्या सांगू नाही शकत ओपनली. पण आज मी अगदी कॉन्फिडेंटली सांगू शकते, की माझ्यासोबत माझी मैत्रीण कविताताई राजेश जंगले या सुद्धा माझ्याच प्रभागातनं आहेत. हं. तर आम्ही दोघी महिला आणि आमच्यासोबत असलेले माझे 2 मोठे बंधू, हं. एक बाळासाहेब गायकवाड आणि दुसरे सुशीलदादा खेडकर. हं. आम्ही महिलांना सांगतोय, ज्या गोष्टी आमच्याकडनं नाही शक्य होणार ना, ते आमचे दादा करतील. अच्छा. म्हणजे आता रोडवर जर काही एखादी गोष्ट करायची आहे, तर आमचे दादा इतके सक्षम आहेत दोघंही, ते करतील. आणि माझ्या महिलांच्या वैयक्तिक ज्या समस्या आहेत, त्या कुठल्याही स्वरूपाच्या असो, हं. त्या पूर्ण करायला आम्ही दोघी अत्यंत सक्षम आहोत. अच्छा. नक्कीच म्हणजे राजकारणी खूप बघतो आपण, लोकप्रतिनिधी खूप बघतो. पण जनतेसाठी, महिलांसाठी विशेषतः म्हणजे डोळ्यात पाणी येणं, तुम्ही आता भावनिक झालात, अशा घटना खूप कमी असतात. म्हणजे आपलं म्हणून समजणारे, काम करणारे लोकप्रतिनिधी खूप कमी असतात. तर मग जो हा विश्वास आहे, तुमचं जे काम आहे, ते बघून नक्कीच जनता तुम्हाला साथ देईल, महिला साथ देतील म्हणजे असं कालचीच नक्कीच एक गोष्ट वाटतंय. सांगते मी. खूप ठिकाणी फिरतीये. हां. सगळ्या माझ्या मैत्रिणी, माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या काकू अशा एकत्र झाल्या आणि जेव्हा मी त्यांच्यापर्यंत पोहोचले ना, हं. अगदी गळ्यात पडल्या, आशीर्वाद दिले, की "बेटा काही काळजी करू नकोस, आम्ही तुझ्यासोबत आहोत." की बरोबर. आम्हाला पक्ष नाही, आम्हाला गीता माहिती आहे. माणूस म्हणून माणूस बघून त्या बघणार आहेत या इलेक्शनकडे. नक्कीच. तर मग आता मी वेगळ्या विषयाकडे नेते नक्कीच तुम्हाला. सॉरी हं. नाही, नाही, काही हरकत नाही. तर मग प्रभाग 21 क जो आहे, तर मग सर्वात मोठे प्रश्न कोणते आहेत तिथे? म्हणजे पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण की रोजगार? मी तुम्हाला आधीच सांगितलं, की प्रभागातले मेन मुद्दे उघडे नाले, ड्रेनेज, हं. पाणी हा मुद्दा आहे. खरं तर पाणी हा मुद्दा फक्त माझ्याच प्रभागातला नाही, तर पूर्ण छत्रपती संभाजीनगरचा मुद्दा आहे. हं. आणि त्याच्यावर कामही चालू आहे.
जे आपलं महाराष्ट्रातलं युती सरकार आहे सक्षमपणे त्याच्यावर काम करत आहे. आणि पाणी 100% पाण्याचा प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह होणार आहे मार्चपर्यंत. 100%. अच्छा. आता काही मैत्रिणींची समस्या आहे की 2:30ला पाणी येतं, 3ला पाणी येतं. समजू शकतो आपण की पहाटे 2:30ला उठून पाणी भरणं, बरोबर आहे. त्याच्यावर नक्कीच आम्ही विचार करतच आहोत. आणि एक वेळ पाण्याची कशी फिक्स असेल हे आता ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू करण्याचा आम्ही 1000% प्रयत्न करणार आहोत. तसेच भटके कुत्र्यांचा प्रश्न आहे आणि आरोग्याचा प्रश्न तुम्ही म्हणाल तर अगदी बरोबर आहे. कचरा ही खूप मोठी गंभीर समस्या सध्या संभाजीनगरमध्ये आहे. पण त्याच्यावरही आपली महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांतजी खूप चांगलं काम करत आहेत. पण कुठेतरी म्हणजे असं वाटतंय की लोकसंख्या झपाट्याने वाढतीये. हो. त्यामुळे ह्या समस्या थोड्याफार येत आहेत. पण त्याच्यावर मात करण्याची क्षमता असलेले आयुक्त पण आपल्याकडे आहेत. बरोबर. आणि त्यांच्या साथीला आमच्यासारखे सगळे सक्षम उमेदवार निवडून आले, नगरसेवक निवडून आले तर मला वाटतं हे काम मोठ्या ताकदीने पुढे जाईल. बरोबर. नक्कीच. बरोबर आहे ना. हो. आणि शेवटी कसं आहे, संघटनेमध्ये शक्ती आहे. बरोबर. संघटन जर चांगलं असेल, मजबूत असेल ना, तर काम करायची जी ताकद असते ना ती 1000 पटींनी वाढते. बरोबर. 5 बोटं एकत्र आली की मूठ तयार होते. बरोबर. मग आता महिला झाल्या, ड्रेनेज रस्ते सगळं झालं, तर मग तरुणांसाठी काय समस्या आहेत आणि ज्याच्यावरती काम होणं गरजेचं आहे या भागात? तरुणांसाठी समस्या आता मी माझ्या काही तरुण मुलं जे आहेत, माझाही मुलगा तरुण आहे, त्यांच्या वयाची सगळी जी मुलं आहेत ती माझी मुलं आहेत. खूप जणांना विचारलं, अरे काय तुमच्या समस्या काय आहेत? तर काहींनी खूप छान उत्तरं दिली. अगं काकू तू उभी आहेस ना, तू निवडून आलीस की तू आमच्या सगळ्या समस्या सोडवणार आहेस. काही जण म्हणाले की ताई आपल्याला इथे जो ग्राउंड आहे तिथे आम्हाला खेळण्यासाठी काही उपलब्धता करून दे. कारण जो यंगस्टर्स आहे मोबाईलच्या खूप अधीन झालेला आहे. बरोबर आहे. त्याच्यातनं त्याला कसं सोडवायचं ते बघूयात. काही तरुणांचा त्यांच्या आईवडिलांशी संवाद हरवला आहे. तो संवाद कसा ताकदवर करता येईल त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. म्हणजे काही मुलांनी त्यांच्याही खूप चांगल्या चांगल्या समस्या सांगितल्या. त्याच्यातली ही एक समस्या आहे की आपल्याला खेळण्यासाठी एक चांगलं मैदान पाहिजे ज्याच्यामध्ये एक्सरसाइज करता येतील किंवा विविध प्रकारचे संवाद म्हणजे बौद्धिक जे चर्चा असतात ना सत्र ते झाले पाहिजे, जेणेकरून तरुणांमध्ये एक राष्ट्रप्रेमाबद्दलची नवी उमेद जागृत होईल. असे खूप मुलं आहेत आपल्याकडे, तरुण मुलं खूप आहेत की ज्यांना खूप काही छान कामं करायची पण दिशा मिळत नाही आणि चर्चा सत्रच होत नाही. बरोबर. काही झालं की आपलं काहीतरी कुठेतरी वेगळंच चालू असतं. सोशल मीडियावर पण इतका वेगळ्या पद्धतीचा ऊत आलेला आहे. तर कुठेतरी वैचारिक बौद्धिक अशा चर्चासत्र व्हावेत अशी सुद्धा खूप तरुणांची इच्छा आहे. अच्छा. तर मग आता तरुणांचाच प्रश्न आहे, तर छत्रपती संभाजीनगर मध्ये शिक्षण आहे, म्हणजे शिक्षणासाठी बाहेरून येतात विद्यार्थी, पण रोजगार नाही, असं का बरं वाटतं तुम्हाला? नाही, रोजगार आहे आपल्याकडे. तुम्ही जर बघत असाल तर आपला इंडस्ट्रियल एरिया जो आहे अफाट आहे. मी तरुणांना आज विनंती करू इच्छिते की मुलांनो, खूप साऱ्या नोकरी तुमची वाट बघतायत, खूप सारा रोजगार तुमची वाट बघतोय, तर योग्य ठिकाणी जा, अप्रोच व्हा. आता तुम्ही बिडकीन साईड जर एकदा बघितली असेल, किती वाढलंय. दररोज एक नवीन कंपनी आपल्या इथे येण्याचं विचार करते आहे आणि फायनलही होत येते. तर मला असं वाटतं की तरुणांनी या गोष्टीकडे फक्त मुंबई, पुणे, बँगलोर याकडे लक्ष न देता संभाजीनगर आपलं अजून किती सशक्त होईल याच्याकडे आपल्या स्थानिक युवकांनी लक्ष द्यावं आणि इथे किती रोजगाराच्या संधी निर्माण होतील ते बघावं. म्हणजे आहेत रोजगाराच्या संधी खूप आहेत, तर फक्त त्यांनी त्याच्यापर्यंत पोहोचावं अशी माझी त्यांना विनंती आहे. अच्छा. तर मग छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या माध्यमातून स्थानिक रोजगार निर्मिती शक्य आहे का किंवा कशी येते? स्थानिक रोजगार निर्मिती अगदी शक्य आहे. तुम्ही जर बघितलं असेल की आपले आयुक्त जी श्रीकांत याच्यावर खूप चांगलं काम करतायत. मागचे काही वर्ष जर तुम्ही बघितलं तर महानगरपालिकेचं काम पण म्हणजे आयुक्तांच्या मार्फत जे काम चालू आहे ते योग्य दिशेने चालू आहे. आणि शेवटी महानगरपालिकेतर्फे जी रोजगार निर्मिती आहे ही सगळ्यांनी मिळून करायची असते. मी जरी आज नगरसेवक म्हणून निवडून आले तर हे माझ्या एकटीचं काम नाही, तर परत
हे संघटन जे आहे हे सगळ्यांचे मिळून काम आहे. आणि माझी अशी खात्री आहे की जेवढे काही स्थानिक आपले लोक आहेत, मग त्याच्यामध्ये आपले पालकमंत्री असतील, बरोबर. आपले खासदार साहेब असतील, हं. आपले सगळे आमदार असतील, आपले आयुक्त असतील, आपले कलेक्टर असतील, आम्ही सगळे नगरसेवक असू, तर मला वाटतं याच्यातनं एक नक्कीच काहीतरी रोजगार निर्मितीचं एक नवीन संधी नक्कीच अच्छा. उदयास येईल. आणि महिलांसाठी स्वयंरोजगार आणि उद्योजकतेसाठी कोणती ठोस पावलं उचलता येतील? आता सगळ्याच गोष्टी मी आत्ता जर ओपन केल्या तर मग काय राहील बरं? काहीतरी राहू द्या गुलदस्त्यामध्ये. बरोबर, बरोबर. आमचे पण काही विजन, निवडून सरप्राईज. आल्यानंतर. आता मी एवढं सांगितलं हां. त्यामुळे तर तुम्ही विचार करा की हां. काहीतरी नक्कीच छान होणार आहे. बरोबर, बरोबर. मग आता वेगळ्या विषयाकडे येते. तर मग आता राजकारणावर, आत्ताच्या राजकारणावर सत्ता, पैसा आणि समीकरणं यांचे आरोप होतात. तर मग तुमचं राजकारण यापेक्षा वेगळं कसं असेल? मला इतरांच्या राजकारणाबद्दल अजिबातच काही बोलायचं नाहीये. हं. आणि मी कधी बोलतही नव्हते. हं. म्हणजे ज्या काही माझ्या इतर पक्षातल्या पण ज्या काही माझ्या इतर पक्षातल्या मैत्रिणी आहेत, हं. मी त्यांना नेहमी सांगायचे, एकच गोष्ट सांगायचे, कोण काय करतं याच्याकडे बघू नका, कोणावर आरोप करू नका. प्रत्येकाला माहिती असतं ही व्यक्ती कशी आहे. बरोबर. माझ्याबद्दल जरी कोणी काही वाईट सांगितलं तर मला मी कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे. हं. मी कोणाबद्दल एक अपशब्द काढत नाही, अपशब्द बोलत नाही. हं. राजकारण हे राजकारणाच्या जागीच असलं पाहिजे. हं. तुमचे वैयक्तिक संबंध तुमच्या वैयक्तिक जागीच असले पाहिजेत. आज जरी मी भाजप सोडला असेल तरी आज भाजपमध्ये माझ्या असंख्य मैत्रिणी आहेत ना, बरोबर. की ज्या आधीपासून आहेत, खूप आधीपासून आहेत, ज्या मला गीता आचार्य म्हणून ओळखतात, पदाधिकारी म्हणून नाही. बरोबर. तसंच प्रत्येक म्हणजे प्रत्येक राजकीय पक्षामध्ये माझ्या मैत्रिणी आहेत. पण याचा अर्थ असा होतो का मी त्यांच्याशी दुश्मनासारखं वागावं? अजिबात नक्कीच नाही. नाही. त्यामुळे राजकारण राजकारणाच्या जागी, पैसा पैशाच्या जागी. फक्त माझी सगळ्यांना हीच विनंती असते अगदी पहिल्यापासून की उगीचच राजकीय समीकरणं बदलण्यासाठी कोणावर चिखलफेक करू नका. बरोबर. तरी काही साध्य होत नसतं. त्यामुळे काय होतं, लोकांना काय कळायचं तो चांगला संदेश जातो. बरोबर. मग आणखी एक विधान येतं की राजकारणात टिकायचं असेल तर तडजोड ही करावीच लागते. तर याकडे तुम्ही कसं पाहता? तडजोड इतरांसाठी असेल, माझ्यासाठी नाहीये. मी माझं काम दाखवणार आहे. का तडजोड करायची? जर सक्षम कॅन्डिडेट असेल तर त्यांनी तडजोड करू नये. बरोबर. हे ज्यांना तडजोड करायची ते करतही असतील, माझं काही त्याला म्हणणं नाही. पण मी कधीही तडजोड करणार नाही. जे काय असेल ते मी माझ्या कामावर पुढे जाईल. आत्ताच निवडणुकीचे उमेदवारीचा माझ्यावर जो विश्वास शिवसेनेने दाखवला, शिवसेनेचे इथले स्थानिक नेते पालकमंत्री संजयजी शिरसाट असो, आपले खासदार संदीपानजी भुमरे असो, आपले अध्यक्ष जिल्हाध्यक्ष राजेंद्रदादा जंजाळ असो, किंवा आमचे किशनचंद तनवानी असो, या सगळ्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे ना, तो मी अगदी सार्थ ठरवेल. अच्छा. मला तर असं वाटतं की या लोकांना माझं काम माहिती आहे. बरोबर. आणि त्याचमुळे त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवलाय आणि त्या संधीचं मी नक्कीच सोनं करून दाखवेल. हे तुम्हाला येत्या निवडणुकीत कळेल. बरोबर. म्हणजे क्षमता आहे तर मी ते डिझर्व करते. 100% तडजोड नाही. तडजोड नाही. अच्छा, नक्कीच. तर मग आजच्या या चर्चासत्राच्या माध्यमातून आपले जे प्रेक्षक आहेत आणि प्रभाग क्रमांक 21 क मधील जी जनता आहे त्यांना तुम्ही काय सांगाल? मला ना या सगळं जेव्हा ऐकून एक अटलजींची खूप छान अशी कविता आठवते. मला ती कविता तुम्हाला सांगायची आहे आणि मला असं वाटते की तो माझा सगळा संदेश तोच असेल. क्या हार में क्या जीत में, क्या हार में क्या जीत में, किंचित नहीं भयभीत में, किंचित नहीं भयभीत में, कर्तव्य पथ पर जो भी मिला, कर्तव्य पथ पर जो भी मिला, यह भी सही वो भी सही, वरदान नहीं मांगूंगी, वरदान नहीं मांगूंगी, हो कुछ भी पर हार मैं नहीं मानूंगी. क्या बात आहे. हार मैं नहीं मानूंगी. क्या बात आहे. म्हणजे आपण अगदी जी सगळी सुरुवातीपासून चर्चा केली त्याचं जे सार होतं ते या काही अटलजींच्या पंक्तींमधून तुम्ही सांगितलेलं आहे आणि यामधून जे कळतंय ते सगळं स्पष्ट आहे. नक्कीच नक्कीच. तर मग आता शेवटचा प्रश्न, चर्चेच्या शेवटाकडे आपण वळतोय. जर लोकांनी तुम्हाला संधी दिली तर 5 वर्षानंतर गीता आचार्य यांना लोकांनी काय म्हणून ओळखलं पाहिजे, काय म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे?
मी असंच म्हणेल की गीता आचार्याला गीता आचार्य याच नावाने ओळखलं पाहिजे. हं. जसं मला आधी भरभरून प्रेम दिलं, आशीर्वाद दिले, हं. या 5 वर्षात मी इतकं काम करेल हं. की मला 5 वर्षानंतरही लोकं माझ्या नावाला ठाम असले पाहिजे हं. की आम्हाला हीच पाहिजे, आम्हाला हीच पाहिजे आणि आम्हाला हीच पाहिजे. अच्छा. नक्कीच, नक्कीच. तर ताई आज आपली सुंदर चर्चा झाली. म्हणजे निवडणुका आता 15 तारखेला मतदान आहे आणि तुमचा जो निर्णय होता पक्षांतर करण्याचा, त्याबद्दल लोकांमध्ये काही संभ्रम होता, तो सुद्धा आज या चर्चेच्या माध्यमातून क्लिअर झालाय. आम्हालाही तुमची भूमिका समजलेली आहे आणि त्या माध्यमातून जी महिलांबद्दल जी तुमची तळमळ आहे, ती अगदी आम्ही जवळून पाहिली. तर आजचा संवाद खूपच छान होता. तर ही चर्चा आज आपण इथंच थांबूयात. आणि आज आपण प्रभाग क्रमांक 21 क च्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार गीता आचार्य यांच्याशी संवाद साधला. खूप सारे मुद्दे उलगडले, त्यांची भूमिका जाणून घेतली आणि यामधून सगळंच काही आपल्या समोर आहे. तर त्याचं काय, महाराष्ट्राच्या विकासाचं काय, माध्यमातून आजची चर्चासत्र होतं. तर यामध्ये आज आपण इथंच थांबूयात आणि यासोबतच आणखी काही चर्चासत्र आम्ही घेऊन येणारच आहोत. तोपर्यंत पाहत रहा त्याचं काय महाराष्ट्र.